घोसरवाड येथे तलवार हल्ला, महिला व मुलगा जखमी, दोघांवर गुन्हा दाखल। घोसरवाड तालुका शिरोळ येथे शेजाऱ्यांमधील वादातून तलवारीने हल्ला झाल्याची घटना घडली आहे। या घटनेत महिला व तिचा मुलगा जखमी झाले असून दोघा संशयित आरोपीविरुद्ध कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सविता दयानंद मिसाळ वय 41 राहणार मराठी शाळेजवळ घोसरवाड या दिनांक 23 एप्रिल रोजी दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास आपल्या घरासमोर उभ्या असताना संशयित आरोपी ज्ञानेश्वर अण्णाप्पा कांबळे हा त्यांच्याजवळ येऊन बचत गटाच्या कागदपत्रांची मागणी करू लागला। फिर्यादी यांनी कागदपत्रे संध्याकाळी देण्याचे सांगितल्याने त्यांनी शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। यावेळी फिर्यादीचा मुलगा जयवर्धन दयानंद मिसाळ हा जाब विचारण्यासाठी गेला असता संशयित आरोपी दत्ता अण्णाप्पा कांबळे यांनी घरातून तलवार आणून जयवर्धन याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी फिर्यादीमध्ये पडताच त्याच्या डोक्यावर तलवारीने वार करण्यात आला। तसेच जयवर्धन याच्या डाव्या खांद्यावरही वार करण्यात आल्याने दोघेही जखमी झाले। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल साळुंखे करत आहेत। SK न्यूज कुरुंदवाड।